तर आज आपण बनवतोय तिळाचे लाडू. त्यासाठी मी तीळ घेतलेत, त्याचप्रमाणे गूळ घेतला आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेत. तिळाचं आणि गुळाचं प्रमाण सेम आहे. त्यानंतर कढईमध्ये मस्त तीळ टाकून घेतले आणि जोपर्यंत तीळ अशी तडतड उडत नाही तोपर्यंत त्यांना मस्त भाजून घेतलं. त्यानंतर शेंगदाणेही भाजून घेतले, त्याची साल काढून मिक्सरमध्ये थोडासा ओबड-धोबड जे आहे ते कूट करून घेतला. त्यानंतर पुन्हा एकदा कढईमध्ये जे आहे ते गावरान तूप टाकलंय आणि त्यानंतर त्यामध्ये गूळ टाकलाय. आता 6 ते 7 मिनिट नंतर ना गूळ असा काहीसा होतो. आता त्याला परतू द्यायचं, थोडासा फुल गॅस पण करू शकतो, पण पहिल्यांदा फुल गॅस करू नका, नाहीतर गूळ जो आहे तो जळून जाईल. कमी गॅसवरच पहिल्यांदा त्याला मस्त पातळ होऊ द्या. त्यानंतर पाण्यामध्ये ना थोडंसं हे टाकून बघायचं मिश्रण आणि जर कडक झालं ना तो गूळ, तर समजायचं की आपला गुळाचा पाक रेडी आहे. त्यानंतर त्यामध्ये मस्त तीळ टाकायचे, शेंगदाणे टाकायचे आणि मस्त हलवून घ्यायचं. आता हे अशा प्रकारे तयार होतं आणि जेव्हा गरम असतं ना तेव्हाच त्याचे लाडू बनवायला घ्यायचे. पण लाडू बनवायच्या आधी ना हाताला गावरान तूप लावायला विसरू नका. कारण की मी तशीच बनवायला घेतली आणि माझा हात खूप भाजला. मग मम्मीने जे आहे ते लाडू बनवले आणि त्यानंतर जे आहे थोडीशी मदत मी थोडंसं गार झाल्यावर मी सुद्धा केली. कारण की पहिल्यांदा गरम होतं आणि तूप सुद्धा लावायचं विसरले मी हाताला. त्यामुळे खूप चटका बसला, पण नंतर भारी लाडू बनवता आले मला सुद्धा. तर एवढं लक्षात ठेवा की पूर्णपणे गार व्हायच्या आधी लाडू बनवून घ्या आणि जर गार झालंच ना तर पुन्हा एकदा त्याला थोडं गरम करून घ्या गॅसवर, जेणेकरून पुन्हा गूळ थोडासा वितळला जाईल आणि पटकन लाडू बनवून घ्या. कसे झाले तिळाचे लाडू कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि तुम्हीही एकदा नक्की करून पहा.